लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ज्यांना धर्म कळतो ते आपापसात भांडणं करत नाहीत। ईश्वर, अल्लाह, गॉड सर्व एकच। प्रचारक अब्दुल आला हाशमी साहब यांनी पारद येथे दिला संदेश। भोकरदन तालुक्यातील पारद येथे आजकाल काही उपद्रवी लोक धर्माचे नाव घेऊन जातीय तेढ निर्माण करून जातीमध्ये भांडणे लावण्याचं काम करत आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे अशा लोकांना धर्माची व्याख्याच कळत नाही, असे उद्गार छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारक अब्दुल आला हाशमी साहब यांनी पारद येथे आयोजित इफ्तार पार्टी आणि शांतता समितीच्या बैठकीत बोलताना काढले। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे पारद पोलीस ठाण्याच्या वतीनं रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त इफ्तार पार्टी तथा आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा श्रीराम जन्म उत्सव निमित्त शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। यावेळी पुढे बोलताना हाशमी म्हणाले की ईश्वर, अल्लाह, गॉड हे सर्व एकच असून आपण यांची लेकरं आहोत, म्हणजे आपण सुद्धा एकच आहोत। परंतु काही लोक धर्माच्या नावावर आपल्याला आपापसात भांडायला लावून त्यांचा स्वार्थ साधत असतात, त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे। यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे म्हणाले की आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा श्रीराम जन्मोत्सव सोहळा सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदात साजरा करायचा आहे। कोणी उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष रवी लोखंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मौलाना खलील इशाअती यांनी केलं। कार्यक्रमासाठी मौलाना हारून पठाण बदनापूर, मौलाना इम्रान नदवी, मौलाना हाफिज सादिक, अजहर पठाण, मनीष श्रीवास्तव, परमेश्वर पाटील, शेखर श्रीवास्तव, महेंद्र लोखंडे, शिवाजी बापू सपकाळ, दिनेश सुरडकर, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी सुरेश पालकर यांच्यासह पारद पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रहमतुल्लाहि व बरकातुहू। हिंदुस्तान 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 बहुत दिलकश बड़ा ही खुशनुमा हर एक नजारा है। खुदा ने इस जमी पे गोया जन्नत को उतारा है। जमीने हिंद ये जान दिल को इस पे वारा है। लहू देकर इसे सींचा है और इसको निकारा है। वतन का जर्रा जर्रा जान दिल से हमको प्यारा है। हमारा है ये हिंदुस्तान हमारा है। हमें है फख्र हम हिंदी, ये हिंदुस्तान हमारा है। हमारा है ये हिंदुस्तान हमारा है। पारद पोलीस स्टेशन हद्दीतून आलेले असंख्य बांधव या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। अत्यंत चांगला योग आज पारद पोलीस स्टेशनच्या वतीने घडवून आणलेला आहे। मौलानांनी या ठिकाणी मार्गदर्शन करताना सांगितलं की जर आपल्याला धर्म कळाला तर भांडणं होणार नाही जाती। आणि खरी गोष्ट आहे की आपल्याला धर्म कळालेलाच नाही आणि धर्म कळालेला नाही म्हणून आपण अविचाराने एकमेकाशी भिडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून वाद निर्माण होऊन तो पराकोटीला जाऊन त्याचे पुढे विचित्र परिणाम होतात। या ठिकाणी अजून मौलाना यांना मार्गदर्शन الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان। एक दूसरे से मिलाया और हम सभी लोगों से रिक्वेस्ट करते हैं कि हम एक दूसरे से मिलकर रहें। मैं सबसे कार्यक्रमासाठी पोलीस ठाणे पारद हद्दीतील सर्व ग्रामीण भागातून आलेले माझे मुस्लिम बांधव, दलित बांधव, हिंदू बांधव तसेच या मीटिंगसाठी
झालेले पोलीस पाटील, घंटामुक्ती अध्यक्ष व माझे पत्रकार बांधव, आज येणाऱ्या काळात पवित्र रमजान महिना, ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच रामनवमी यांचे औचित्य साधून पोलीस स्टेशन हद्दीत शांतता अबाधित राहावी यासाठी आपण सर्व धर्मातील लोक पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी व शांतता कमिटीची बैठक यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत याबद्दल मी आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने आपले आभार मानतो. सध्या चालू असलेल्या रमजान महिना, ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी हे सण उत्सव आपण सर्व धर्मातील लोकांनी एकमेकांच्या सहवासात स्थानिक सण उत्सव साजरे करायचे आहे. प्रत्येकाने एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे. सध्याच्या या सोशल मीडियावरून वेगवेगळ्या धर्माबद्दल जे काही अपप्रचार केला जात आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी थोडी प्रचार करण्याचा अधिकार आहे, परंतु दुसऱ्या धर्माबद्दल काहीतरी चुकीची भावना प्रेरित करून काहीतरी वेगवेगळ्या धर्मामध्ये वाद निर्माण होईल की ज्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असं कोणीही करू नये. यासाठी एक पोलिसांमार्फत आपल्याला आव्हान आहे. तसंच एक सर्वात महत्त्वाचं आहे की सध्याच्या या वर्तमान काळामध्ये तर आता ते उपवास सोडायची वेळ आलेली आहे, त्यासाठी मी थांबतो. म्हणून धर्म आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला लोक येऊन सांगू लागले हा धर्म आहे, तर आपण तेच मान्य करतो का हा धर्म आहे. आणि खरं धर्म काय आहे जी आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. ग्रंथाचा वाचन आणि पठन करावं लागेल तर धर्म आपल्याला कळेल. धर्म दया, क्षमा, करुणा, प्रेम हा धर्म आहे. त्याच्या पुढचा अजून मी सांगतो, पैगंबर मूसा अलैहिस्सलाम होते. देवांनी काय केलं, त्यांच्या काळामध्ये एक कुत्रा होता, कुत्रा, आणि त्या कुत्र्याला पाण्याची प्यास लागली होती, तहान लागली होती. आणि एक बाई होती, चरित्रहीन बाई होती. ती चरित्र काही बरोबर नव्हता, पण त्या कुत्र्याला पाणी पाहिजे उन्हाळ्याच्या टोकामध्ये. त्या बाईनी, ते चरित्रहीन बाई असून सुद्धा त्याच्या मनामध्ये त्या कुत्र्यासाठी प्रेम आला आणि त्या बाईनी मेहनत करून त्या गावामधून विहिरीतून कष्ट करून पाणी काढलं आणि त्या कुत्र्याला पाणी पाजलं. देवानी आकाशावरून हे बघितलं आणि त्या बाईला क्षमा करून त्याला मुक्ती दिली आणि त्याला स्वर्गामध्ये स्थान दिलं. हा धर्म आहे. म्हणजे कुत्र्याला सुद्धा पाण्याची सोय करणं हा धर्म आहे. आलं लक्षात. आणि आपण काय करतो, माणसामध्ये भांडणं लावून आपण धर्माचा हा धर्म नाही, अधर्म आहे. धर्म आणि अधर्म ओळखण्यासाठी खूप बारकाईने तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि तो ज्ञान तुम्हाला वेदामधून, गीतामधून आणि कुराणमधून वाचावं लागेल. सर्वात पहिले ईश्वर कोण आहे आणि किती हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एकम ब्राह्म द्वितीय नास्ते नैना नास्ते किंचन. एकम ब्राह्म म्हणजे निर्माता सृष्टीचा एक आहे. एकम ब्राह्म द्वितीय नास्ते, दुसरा नाही. नैना नास्ते किंचन, नाही नाही अजिबात नाही, फक्त देव एक आहे. किती आहे? देव फक्त एक आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे नातस्य प्रतिमा असते, त्याची कुठलीही प्रतिमा नाही. आणि तोच कुराणमध्ये सांगितलेला आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. काय अर्थ आहे? नाही कोणी भक्तीस पात्र फक्त एक परमात्मा आहे. आता काही लोकांना भाषा कळत नाही. आपली भाषा कोणती आहे? मराठी आपली भाषा आहे. आपण महाराष्ट्रीयन आहे, आपली भाषा मराठी आहे. आता एक उदाहरण देतो मी. ही बॉटल होती, दाखवा बरं. याला हिंदीमध्ये म्हणतात जल, मराठीमध्ये पाणी आणि इंग्रजीमध्ये वॉटर. पाणी, जल, वॉटर, तीन भाषेमध्ये तीन नाव आहेत. शिक्षित लोक आहे, शिकलेले लोक आहे, जर त्यांनी याला वॉटर म्हणलं तर त्यांना राग येणार का?
येणार का राग? वॉटर म्हणलं का पाणी म्हणलं का जल म्हणलं? ते म्हणलं हो हे पाणी पण आहे, वॉटर पण आहे, जल पण आहे. हे भाषेचं अंतर आहे. तसंच ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, गॉड आणि अल्लाह हे एकच शक्तीचा वेगवेगळ्या भाषेमध्ये नाव आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि आपण सर्वजण, सगळे माणसं एक आई वडिलाची संताने हे ज्ञान ग्रंथात दिलेलं आहे. वसुदैव कुटुंबकम हे ऐकलं का तुम्ही? याचा अर्थ काय आहे की सर्व कुटुंब, सर्व माणसं आणि सर्व जग देवाचा कुटुंब आहे, ईश्वरीय कुटुंब आहे. त्याला अरबीमध्ये सांगितलेलं आहे अल खलक व यादुल्लाह, सारी मखलूक अल्लाह का खानदान है. याचा अर्थ जे ग्रंथ मध्ये दिलेलं आहे, सगळ्या ग्रंथामध्ये, पण आपण ग्रंथ वाचतो का? आपण ग्रंथ वाचलीच नाही. त्यामुळं हे संभ्रम निर्माण झालेला आहे का नाही? तर ईश्वर एक आहे. त्याच्यानंतर ईश्वर का बरं आपल्याला माहिती घे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी मझहार पठाण, जालना.